भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे। फडणवीस आणि बावनकुळेसह बडे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। देशभरामधील भाजप मुख्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। प्रत्येक बूथवरती आजचा हा दिवस साजरा केला जाणार आहे। भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आणि त्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर स्थापना दिवस नेमका कसा पार पडणार आहे बघू। प्रत्येक बूथवरती स्थापना दिवस साजरा केला जाईल। राज्यामधील 57,000 बूथवरती कार्यक्रम पार पडणार। कार्यकर्ते 50 घरांमध्ये जाऊन मायक्रो डोनेशन घेणार। बूथ स्तरावरती अनेक पक्षप्रवेशही पार पडणार। वरिष्ठ नेत्यांची सुपर वॉरियर म्हणून नियुक्ती केली जाणार। सुपर वॉरियर आपल्या मतदारसंघामधील बूथवरती जाणार। बूथवरती कार्यकर्त्यांसोबत 3 तास काम करणार। तर याच विषयी अधिक बोलूया। नागपूरमधनं जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि मुंबईमधनं पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात नागपूरमध्ये जितेंद्र यांच्याकडे। जितेंद्र, आज एकूणच स्थापना दिवसाच्या निमित्तानं कशी तयारी भाजपकडनं आपल्याला बघायला मिळते? कसे कार्यक्रम असणार आहेत? गुरु 6 एप्रिल 1980 रोजी तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपची स्थापना केलेली होती। आज 43वा स्थापना दिवस आहे आणि या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप हा वाढलेला आहे, विविध ठिकाणी सत्तेवर आहे। आता आपण पाहतोय की निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचार जो आहे तो आपल्या शिगेला पोहोचलेला असताना भाजपचा आज स्थापना दिवस देखील साजरा करण्यात येत आहे। नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे सोबतच महाराष्ट्राचे प्रभारी दिनेश शर्मा हे इथे उपस्थित असणार आहेत। नागपुरातील हा टिळक पुतळा परिसर आहे, इथे स्थापना दिवसाची तयारी करण्यात आलेली आहे। 9च्या सुमारास जे प्रमुख नेते आहेत ते इथे पोहोचून भाजपचा झेंडा आहे त्याचं ध्वजारोहण करण्यात येणार आहे। त्यानंतर सुपर वॉरियर म्हणून स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या बूथवर जातील आणि त्यानंतर घरोघरी जाऊन संपर्क करणार आहेत। एकूणच स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये हा पूर्ण आजचा दिवस जो आहे तो भाजप मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत आहे। गुरु, धन्यवाद जितेंद्र। आणि आता थेट जाऊयात मुंबईमध्ये। पंकज दळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, मुंबईमध्ये भाजपच्या वतीने कसे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत? भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह पाहायला मिळतो? एकूणच निवडणुकीचं वातावरण आहे आणि त्यात हा स्थापना दिवस साजरा होतोय। गुरु, निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे भाजपाचं या स्थापना दिवसाला निश्चितच महत्त्व आहे। कारण संघटनात्मक ज्याला आपण म्हणू शकतो बांधिलकी किंवा संघटनात्मक आपलेपणा दाखवण्यासाठी निवडणुकीच्या काळामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आपण महाराष्ट्रातलं भाजपाचं मुख्यालय जे आहे, महाराष्ट्र भाजपाचं प्रदेश कार्यालय, आपण त्याच्या बाहेरच आपण तिकडे बघतोय की फुलांची सजावट जी करण्यात आलेली आहे भाजपा कार्यालयाच्या बाहेर, फुलांच्या माळा ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। झाडं असतील किंवा बाजूला असलेलं ग्रिल असेल त्याच्यावरती माळा सोडलेल्या आहेत। अर्थात भाजपा ऑफिसकडे बघितलं तर निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, निवडणुकांची तयारी सुरू आहे हे स्पष्टपणे इथे दिसून येत आहे। वेगवेगळे बोर्ड्स लावलेले आहेत, मात्र त्याच्यासोबतच सजवण्यात आलेलं आहे। साधारणतः 11:30 वाजण्याच्या आसपास इथे ध्वजवंदन केलं जाईल, त्याच्यानंतर भारतमातेचं पूजन केलं जाईल। उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार राम नाईक यांच्या हस्ते इथे ध्वजवंदन केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर इथे भारतमातेचं पूजन केले जाईल। राम नाईक यांच्यासोबत काही ज्येष्ठ पदाधिकारी भाजपाचे उपस्थित असतील, संघाचे काही लोक ज्यांचं संघटनात्मक बांधणीमध्ये पडद्यामागे अनेक वेळा योगदान राहिलेलं आहे असे नेते उपस्थित असतील। साधारणतः 11:30 वाजता कार्यक्रम इथे घेण्यात येईल। बरं, धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।